राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम गोपाल कृष्ण भगवान की जय. आता 22वा अध्याय जो आहे त्याचं नाव आहे चीरहरण लीला, म्हणजे वस्त्रहरण सोप्या शब्दामध्ये. आता भगवंताचं वय जे आहे ते फक्त 6 वर्षाचं आहे आणि कुमारिका, त्या काळातल्या कुमारिका यांचं वय जे दिलेलं आहे ते 2 वर्षापासून 10 वर्षाच्या आतल्या मुली. पण या सगळ्या वस्त्रहरण असो, महारास असो, वेणू घेतला ते प्रसंग असो, चीरहरण लीला हा प्रसंग असो, याबद्दल अज्ञानामुळे अनेक जण अनेक प्रकारे भगवंतांना नावं ठेवतात. हे त्यांचं अज्ञानच ते उघड करतात. त्याशिवाय त्यांच्या त्या बोलण्याला काही अर्थ नाही. निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गासी. जे निंदक आहेत तेच पुढे साधक होतील, तेच पुढे या मार्गात येतील आणि भगवंताचं जे अधिष्ठान आहे ते मान्य करतील. अशी परिस्थिती निर्माण करणं ही आपल्यावर जबाबदारी आहे. या ठिकाणी शुकदेव याबद्दल सांगतात की 10 वर्षाच्या आतल्या ज्या मुली आहेत किंवा कोणताही जीव जो आहे, तो जीव जेव्हा आपण हा देह धारण केला तो आपला देह पंचकोशांनी युक्त असतो. पंचकोश म्हणजे कोणते? प्राणमय, अन्नमय, मनोमय, आनंदमय आणि ज्ञानमय. आता हे जे पंचकोश आहेत त्यापासून निवृत्ती झाली तरच भगवंताची भेट आहे, अन्यथा नाही. वस्त्रहरण जे आहे, चीरहरण, चीर म्हणजे वस्त्र. महाराज दे अंगीचे वस्त्र आता बहुजीर्ण झाली देहे बुद्धी कंथा, असं आपण आपल्या उपासनेमध्ये शेवटी म्हणतो भगवंताला. तसं या ठिकाणी शुकदेव सांगत आहेत, हेमंते प्रथमे मासी नंदव्रज कुमारिका चेरूर हविष्यम भुंजानाम कात्यायन अर्चन व्रतम. हेमंत ऋतू आला, मार्गशीर्ष महिना आला आणि व्रजातील कुमारी आता हविष्यान्न राहून कात्यायनीचं व्रत करू लागल्या. आता कात्यायनी व्रताचा महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे. कात्यायनी व्रत म्हणजे काय आणि ते कशासाठी करायचं? ज्या कुमारिका आहेत त्यांना चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात. गंधमाल्यैः सुरभिर बलिभिर धूपदीपकैः उच्चावचैः शोपहारैः प्रवाल फलतंडुलैः. नैवेद्य, धूप, दीप, लहान मोठ्या वस्तू हे सगळे सामग्री बरोबर घेऊन अरुणोदयाच्या वेळेस किंवा सूर्य उगवायच्या पूर्वी म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठून नदीमध्ये जाऊन स्नान करायचं. त्या ठिकाणी वाळूचीच मूर्ती तयार करायची, कात्यायनी देवीची, भद्रकाली देवीची स्थापना त्या ठिकाणी करायची आणि तिची पूजा करायची. आणि हे व्रत 1 महिना चालणार आणि त्यावेळेस 1 महिन्यामध्ये हविष्यान्न भोजन करायचं. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतम देवी पतिम मे कुरुते नमः. हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणत ती पूजा करायची. इति मंत्रम जपंत्याच्या पूजाम चक्रुः कुमारिका. या भद्रकाली देवीचं मंदिर आपल्या विदर्भातल्या चंद्रपूर येथे आहे आणि त्या रोजच्याप्रमाणे नदीवर जायला निघाल्या आणि आता 1 महिना पूर्ण होत आला. व्रताची समाप्तीचा दिवस आला. पण त्या दिवशी त्यांनी काय केलं की आपापली वस्त्रे जी आहेत ती एका ठिकाणी ठेवली आणि यमुना जलामध्ये स्नान करण्यासाठी आतमध्ये शिरल्या, निर्वस्त्र, अंगावर वस्त्र नसताना. आता एखादं व्रत करत असताना आपण केलेली चूक शेजाऱ्याच्या किंवा आपल्या बाजूला असणाऱ्याच्या लक्षात येऊ नये म्हणून आपण इकडे तिकडे पाहतो. हे जसं आहे तसं कितीही आपण काळजी घेतली तरी ते व्रत करत असताना भगवंताचं लक्ष आपल्यावर असतं
भगवंत आपल्यावर लक्ष ठेवून असतात आणि या सगळ्या व्रत नियम करण्यामध्ये हा काही चुकत नाही ना याची ते काळजी घेतात. पण समर्थ आपल्याला सांगतात, यथा सांगरे कर्मतेही घडेना, घडे कर्मते पुण्यगाठी पडेना. यथा सांगाचं कर्म माणसाकडून होत नाही, काही ना काही चुका होतात. आणि मग म्हणून सगळ्या भागवत सप्ताहामध्ये सगळ्यात शेवटी आपण हरे नमः हरे नमः हरे नमः, क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. आमच्याकडून अजाणतेपणाने काही चूक झाली असेल तर भगवंताची आपण क्षमा मागतो, क्षम्यतां क्षम्यतां म्हणून. आता भगवंताने हे भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवंत त्या ठिकाणी आपल्या मित्रांबरोबर जाऊन पोचले. आता या मुली ज्या आहेत त्या पाण्यामध्ये उतरलेल्या आहेत, निर्वस्त्र आहेत. भगवंताने त्यांनी काढलेली जी वस्त्र होती ती सगळी घेतली आणि कदंब वृक्षावर नेऊन ठेवली, एका उंच फांदीवर नेऊन ठेवली आणि स्वतः त्या ठिकाणी जाऊन बसले. हातात वेणूच आहे. आणि आता ते भगवंत जे आहे ते अत्रागत्य बला हा कामम स्वम संवासम प्रगृह्यताम. त्या सगळ्या मुलीने पाहिलं की आपले वस्त्र तिकडे गेलेत आणि जिथे ठेवले तिथे आता दिसत नाही, म्हणून त्यासुद्धा आता व्याकुळ झाल्या. आता काय करावा हा प्रश्न त्यांच्यावर आहे. आणि हा महिनासुद्धा मार्गशीर्ष महिना आहे, थंडी आहे, सकाळची वेळ आहे, सूर्य अजून उगवलेला नाही, पाण्यामध्ये उतरलेले आहे, थंडी वाजत आहे, अंगावर वस्त्र नाही. आता अशा अवस्थेत बाहेर कसं यायचं? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अत्र आगत्य बलाहा कामम स्वम संवास प्रगृह्यताम. वास म्हणजे वस्त्र. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपणानि. वास म्हणजे वस्त्र. मग ते प्रगृह्यताम, आणि ते तुम्ही माझ्याकडून स्वीकार करून घ्या. सगळ्यांनी मिळून आलं तरी चालेल, एक एकटे आले तरी चालेल, पण हे वस्त्र तुमचे आता घेऊन जा. कारण त्यांना आत्तापर्यंत त्यांनी सगळं केलं आणि आज शेवटचा समापनाचा दिवस आहे आणि त्याच वेळेस त्यांच्याकडून चूक होत आहे आणि ही चूक त्यांच्याकडून होऊ नये हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. यासाठी ते भगवंताने ही लीला केलेली आहे. त्याला वस्त्रहरण किंवा चिरहरण लीला असं म्हणतात. आता त्या कुमारिका ज्या आहेत त्या थंडीमध्ये कुडकुडत होत्या, थरकाप होत होता आणि त्या आता भगवंताला थोडीशी दमदाटीसुद्धा करू लागल्या. कारण सगळ्या त्या मोठ्या मॉबमध्ये होत्या, मॉब सायकॉलॉजी म्हणल्यासारखं. आणि त्या म्हणतात, तू नंदबाबाचा लाडका आहेस म्हणून आम्ही तुझं ऐकतो, तुला एवढा आम्ही भाव देतो, पण तू असा आमच्याशी अन्यायाने वागू नकोस. आणि असं जर केलंस तर बाहेर आल्यावर आम्ही नंदबाबांना जाऊन या गोष्टी सांगू. आता भगवंत म्हणतो, तुम्ही हे जे व्रत केलं आहे ते कोणासाठी केलं? ते भगवंताच्या प्राप्तीसाठी, ते भगवंताच्या म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आणि आम्हाला चांगला नवरा मिळावा म्हणून तुम्ही त्या श्लोकामध्ये म्हटलं आहे, नंदगोपसुतम देवी पतिम मे कुरुता. नंदनंदनालाच आमचा पती कर असा त्याचा अर्थ होतो. आणि नंदनंदनाचा मुलगा असणारा मीच आहे आणि मीच तो भगवंत आहे हे मी माझ्या अनेक लीलांनी आत्तापर्यंत दाखवून दिलं आहे. पण तुमचा त्याच्यावर विश्वास नाही आणि तरी तुम्ही हे व्रत केलं ही चांगली गोष्ट आहे, पण त्या व्रतामध्ये तुमच्याकडून ही चूक होत आहे. ती चूक सुधारण्यासाठी मला इथे यावं लागलं. आता त्या बिचारीने शेवटी मान्य केलं. पाणीभ्याम योनिमाच्छाद्य प्रोत्तैरीही शीतकर्षिता. थंडीने कुडकुडत असताना हाताने आपल्या योनी झाकून घेऊन त्या बिचाऱ्या पाण्याच्या बाहेर आल्या आणि सगळ्यांनी मिळून त्या आपापली वस्त्र घेतली आणि वस्त्र ती घातली. यूयम विवस्त्रा यतपो धृतव्रता हा वेगा तैतद तदो हे दैव हेरणम. खूप चांगला श्लोक आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, निर्वस्त्र होऊन म्हणजे शरीरावर कुठल्याही प्रकारचं वस्त्र नसताना स्नान करणं हा फार मोठा अपराध आहे. आपल्याला वाटतं की आपल्या बाथरूममध्ये आपणच आहोत, दुसरं कोणी नाही. पण दुसरं कोणी नाही तरी भगवंत आहे हे आपण विसरतो. काही नाही तर ज्या पाण्याने आपण स्नान करतो, ज्यामध्ये आपण मंत्र म्हणतो, गंगेचे म्हणे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरुम. या सगळ्या देवतांना, या नद्यांना त्यांचं पाणी या ठिकाणी माझ्या या बकेटामध्ये बादलीमध्ये यावं आणि त्याने मी स्नान करावं. हा एक
पूज्य भाव आपल्या मनामध्ये असतो. पण दुसरीकडे विवस्त्रावस्था असते, तर हे विरोधाभास आहे. असं होऊ नये, कारण हा देवतांचा अपमान आहे. कोणाचा? देवहेलनम व्यगाहत तैत्तद तदु देवहेलनम. देवांचा अपमान आहे, वरुणदेवतेचा अपमान आहे. आता वरुणदेवाचे स्वामी कोण? वरुणदेवापेक्षा मोठे कोण आहे? तर भगवंत आहे. आणि तो भगवंतच मी आहे, मी कृष्णच आहे. म्हणून मला या सगळ्या गोष्टी कळाल्या आणि म्हणून मी या ठिकाणी आलो. आणि मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ आहे, अत्यंत सुंदर ग्रंथ आहे. माणसाचं आचरण कसावं असावं हे सांगणारा हा मनुस्मृतीचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये म्हणल्याप्रमाणे न नग्न स्नानम आचरेत. नग्न अवस्थेमध्ये स्नान करू नये हे मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि इथे तेच यांच्याकडून घडलं आणि म्हणून त्यांच्याकडून अपराध झाला आणि भगवंतांनी त्यांचा शुद्ध भाव घेऊन त्यांचा अपराध क्षमा केलेला आहे. म्हणून समर्थ आपल्याला जे सांगतात, यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे कर्म ते पुण्यकाठी पडेना, दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. मनाच्या श्लोकामध्ये सांगतात. मग या ठिकाणी खूप गोष्टी आहेत, बऱ्याच आहेत. परिधाय सोवासांसी प्रेष्ठ संगम संजिता. त्या गोपीने आपापली वस्त्र धारण केली, परिधान केली, पण या भगवंताने आपलं चित्त हिरावून घेतलं होतं. त्यामुळे त्या एक पाऊलही कुठेही जाऊ शकल्या नाही. मग ते म्हणतात, भगवंत सांगतात की तुम्ही माझी पूजा करू इच्छित होता आणि तुमचा हा संकल्प मी जाणलेला आहे आणि तुमच्या मनाप्रमाणे हा संकल्प पूर्णसुद्धा होईल. त्यामुळे आता पुढे येणाऱ्या शरद ऋतूमधल्या रात्री, शरद पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी तुमची जी इच्छा आहे की माझ्याबरोबर नाच करायचं किंवा नृत्य करायचं, माझा सत्संग तुम्हाला घडावा, प्रत्येकीला घडावा, प्रत्येकाबरोबर मी नाचावं असं जे तुम्हाला वाटतं आहे, ती महारास लीला तुम्हाला आता 2 महिन्यांनी पुन्हा मी दाखवणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी या. म्हणजे ही वस्त्रहरणाची कथा जी आहे ती या ठिकाणी पूर्ण होते. आता भगवंताच्या बरोबर जे सगळे गोप आहेत, त्यांचे मित्र आहेत, त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. एका आपल्या गाण्यामध्ये सुद्धा हाच भाव व्यक्त केला आहे. हात जोडीता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कसले, आत्म्याने जणू परमात्म्याला, अर्पण केली कुडी, दे रे काना चोळी आणि लुगडी. म्हणजे भगवंतांनी यामध्ये 2 भाव सांगितले. एक धर्माची दृष्टी सांगितली आणि एक ज्ञानाची दृष्टी सांगितली. जे 5 कोश आहेत, अन्न, प्राण, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, या एक एक कोश आपण म्हणजे एक एक कपडा अंगावर घातला आणि स्नान करायला गेलो तर एक एक कपडा काढून ठेवावा लागतो आणि मग आपण स्नान करतो. पण तरी ते निर्वस्त्र अवस्थेत स्नान करू नये. एक एक कोश काढणं म्हणजेच त्यामध्ये शरीर, प्राण, मन, बुद्धी आणि अज्ञान हे मी नाही हे माणसाला जाणवलं पाहिजे. आणि मग आपण कोण आहोत? तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. भगवान शंकराचार्यांच्या निर्वाण षटकमध्ये जसं म्हटलं त्याप्रमाणे. म्हणून रमण महर्षीसुद्धा आपल्याला असं सांगतात. गीतेमध्ये पुन्हा श्लोक आहे, सर्वथा वर्तमानोसी सहयोगी मयी वर्तते. म्हणून ज्यांनी मला बुद्धी अर्पण केलेली आहे त्यांची कामना, सांसारिक भोगाकडची वासना जी आहे ती मी हळूहळू दूर करत असतो. आणि आता मुलींनो, तुम्ही आता तुमची साधना आता पूर्ण झाली, तुमचं हे कात्यायनी व्रतसुद्धा पूर्ण झाले आणि त्यामुळे तुम्हाला माझा सत्संग पुन्हा शरद पौर्णिमेच्या रात्री होणार आहे. भगवंताचे जे मित्र होते त्यांची 10 नावं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यांचं नाव म्हणजे स्तोतकृष्ण, अंशु, श्रीदामा, सुबल, अर्जुन, विशाल, वृषभ, तेजस्वी आणि देवप्रस्थ अशी त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. आता भगवंत ते म्हणतात की ज्यांचे सगळे जीवन दुसऱ्यांचे भल्या करण्यासाठी गेलेले आहेत, अशा या भाग्यवान झाडांना पहा. ते झाड जे आहे ते अनेक उन्हाचे चटके सोसतात, वाऱ्याचे झोत सोसतात, थंडी, ऊन, पाऊस, वारा हे सगळं सोसतात, पण तरीसुद्धा आपल्याला जे फळ मिळतं ते फळ दुसऱ्यासाठी ते धारण करतात. परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्याः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थम इदं शरीरम. अशा प्रकारे आपलं शरीरसुद्धा परोपकारासाठी झिजवलं पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग म्हणतात
पत्रपुष्प फलच्छाया मूल वल्कल दारुभी. आता हे झाड जे आहे ते काय काय अर्पण करतं आपल्यासाठी? पान आहे, फुलं आहे, फळे आहे, सावली आहे, मुळं आहे, साली आहेत, लाकडे आहेत, सुगंध आहे, डिंक आहे, राख, कोळसा, अंकुर, पालवी या सगळ्या आपल्याला देतात आणि त्यासाठी ते धारण करतात. त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार नसतो. अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्नसंभवः यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भवः. म्हणून ह्या वातावरणाचं हे जे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे आहे त्यांचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून दोन्ही बाजूचे वृक्ष जे आहेत, पालवी, पुष्प, गुच्छ, फुले, पानांनी लहरलेलं झाड जे आहे ते सुद्धा या भगवंताच्या या सगळ्या लीलेने अगदी आनंदित झालेले आहे. यमुनाचं पाणी अगदी मधुर होतं, शीतल आहे, स्वच्छ झालेलं आहे. ते त्याने आपापल्या गायींना पाजलं. गोपसुद्धा ते पाणी पोटभर प्याले आणि ही सगळी मंडळी पुन्हा परत आपापल्या घरी निघाली. तस्या उपवने कामं चारयंत पशूनृप कृष्णरामा उपागम्य क्षुधार्ता इदम अब्रुवन. आणि शेवटी हे सगळे मुकेले झालेले आता पुन्हा आपल्या घराकडे संध्याकाळी श्रीकृष्ण बलराम सह परत आलेले आहेत. या दृष्टीने हा 22वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. आज थोडंसं 5 मिनटं उशीर झाला असं मला वाटतं. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे गोपीवस्त्रापहारो नाम 12विंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आपण आरती म्हणूया आणि मग थांबूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ, आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता, आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी, शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता, आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त, निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता, आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा, मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता, आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता,
आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.